संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी आमदार रवींद्र फाटक आयोजित संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सध्या ठाणे शहरात सुरू आहे। यंदाच्या वर्षी मानवी थरांसोबत मनोरंजनाचे थर देखील या दहीहंडीमध्ये रचले जाणार आहेत। तर भव्य अशी दोनही बाजूला क्रेन उभारण्यात आलेली असून या क्रेनच्या साहाय्याने उंचावर हंड्या उभारण्यात येणार आहेत। संकल्प प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा आमदार रवींद्र फाटक यांच्याशी संवाद साधला। या सगळ्या प्रकरणी आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। दहीहंडी उत्सव म्हटलं तर अनेक गोविंदा पथक जे आहेत ते संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला भेट देत असतात। आपण पाहिलं तर संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवाला आता या ठिकाणी जय्यत तयारीला सुरुवात जी आहे ती झालेली आहे। पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भव्य असा एक मंच देखील उभारण्यात आलेला आहे। तर दोन्ही बाजूला क्रेन ज्या आहेत त्या उभारण्यात आलेल्या आहेत आणि याच क्रेन वरती जे आहेत ते अनेक दहीहंडी जे आहेत ते उभारण्यात येणार आहेत। उद्या पण पाहिलं तर याच ठिकाणी जे आहे ते अनेक गोविंदा पथक भेट देऊन मानवी थर जे आहेत ते रचणार आहेत। कशा प्रकारे यंदाची ही संपूर्ण दहीहंडी उत्सव असणार आहे संकल्प प्रतिष्ठानचे आपण पाहणार आहोत। माझ्यासोबत आमदार रवींद्र फाटक आहेत। सर, अनेक गोविंदा पथकांना जी आहे ते आता उत्सुकता लागलेली आहे दहीहंडी पथकाची, अनेक गोविंदा पथक उद्या या ठिकाणी दाखल होणार आहेत। तर कशा प्रकारे एखादी संकल्पाची दहीहंडी उद्या असणार आहे? दरवर्षीप्रमाणे या तयारीच्या माध्यमातून आपण बघतच असेल हे 18 वर्ष पूर्ण होऊन 19व्या वर्षात आम्ही हे दहीहंडी उत्सव साजरा करतोय। संकल्प प्रतिष्ठान म्हटलं तर ठाण्यामध्ये प्रत्येक गोविंदाला आम्ही एक संधी देत असतो। त्या माध्यमातून दरवर्षी 200-250 गोविंदा या मंडळाला भेट देत असतात आणि मला वाटतं मोठे गोविंदा पण इथे येत असतात। प्रत्येकजण आपल्याला इथे 9 थरचं पण गेल्या वर्षा पण रेकॉर्ड झालं होतं, दरवर्षी होतच असतो। यंदा पण आपल्याला वाटतं 100% होईल आणि त्या माध्यमातून सर्व गोविंदा त्या माध्यमातून तयारी चाललेली आहे। प्रत्येक गोविंदाला आमचं एकच म्हणणं आहे की आपण आल्यानंतर आपल्या सर्व जे आपले त्यांचे स्पर्धक असतात किंवा त्यांच्या सहभागी भाग घेणारे सर्व त्यांचे सहकारी असतात त्यांना कुठेही धागा लागू नये। सेफ्टीसाठी आपण कुठलंही कॉम्पिटिशन न करता हा खेळ खेळावा अशी आमची इच्छा आहे। पारदर्शक बक्षीस तर दिलंच जातं, बक्षिसाचा मान सन्मान केलाच जातो आणि जी बक्षिसं आम्ही डिक्लेअर केली आहेत ती बक्षिसं प्रत्येक मंडळाने जर चांगलं खेळ केला तर त्यांना ती बक्षिसं मिळणारच आहे। फक्त त्यांचा मान सन्मान या मंडळाच्या वतीने सर्व गोविंदांचा केला जाईल अशी आमची अपेक्षा आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।